ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर आलेला होता आणि एकंदरीत शेतकऱ्याची जी काही परिस्थिती आहे आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। आपण बघत आहोत हा सर्व जो काही कापूस आहे हा कापूस सध्याला तुम्ही बघत आहात की पूर्णतः जवळपास हा कापूस कापसाची जी काही पानं आहेत ते करपलेले दिसत आहेत आणि बोंड जे आहेत ते बोंड देखील सडलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि जे कापूस फुटलेला आहे त्याच्या जे काय वाती आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। साधारणतः मी तुम्हाला दाखवतो की हे कापसाचे जे काही पानं आहेत हे पूर्णतः असं या ठिकाणी करपलेले आहेत आणि या ठिकाणी असा धुराळा निघत आहे पानाचा अक्षरशः। तर हे जे काही शेतकऱ्याची सध्या पावसामुळे परिस्थिती झालेली आहे, पुरामुळे परिस्थिती झालेली आहे, सध्याला शेतकरी जो आहे तो पूर्णतः संकटामध्ये आहे आणि सध्याला हा जो काही कापूस आहे हा कापूस देखील एक नंबर क्वालिटीमध्ये म्हणजे विकला जाईल याची सुद्धा शाश्वती शेतकऱ्याला राहिली नाही। सध्याला हा कापूस जो आहे तो या कापसाची परिस्थिती पूर्णतः तुम्हाला मी दाखवतो की ही पंती व्हायला लागल्यात। टोटल हा जो कापूस आहे का आतमध्ये किडलेला सुद्धा आहे। हे सगळे जी काही परिस्थिती आहे शेतकऱ्याची मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, कारण हे शेतकरी जे आहेत या शेतकऱ्याकडं जवळपास किती एकर कापूस असं आहे हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार आहोत। सध्याला तुमच्याकडे कापूस किती एकर आहे? माझ्याकडे सध्या 2 एकरमध्ये 2 एकर कापूस आहे, त्याच्यामध्ये 4 बॅग आहेत। एकंदरीत कापूसाचा झालेल्या खर्चापैकी अर्धा खर्च सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती आहे सध्या पावसामुळे। बरं, किती खर्च आलाय सगळा टोटल? खर्च जवळपास कापसाला जास्त येतो, सोयाबीनला कमी येतो। कापसाला जवळपास 80-90 हजार रुपये खर्च येतो, पार लागवडीपासून तर वेचणीपर्यंत। अच्छा, आता हे जे कापूस आहे सध्याला आता पाऊस आज 2 दिवस झाला, पाऊस 2 दिवस झाला उघडला। पावसाने आणखीन काही नुकसान होणार आहे का? आता काही राहिलं तर नाही, पण आणखीन जर पडला तर आता होऊ शकते ना। आता जे काही बोंड फुललेले आहेत, जर आता इथून पुढे जर 2-3 दिवसात जर पाऊस पडला, जे बोंड फुललेले आहेत ते जे कापूस आहे तो पूर्ण काळा पडणार। त्याला मार्केटमध्ये नंबर 3चा दर्जा दिला जाणार, नंबर 1 भावामध्ये घेतला जाणार नाही आमचा कापूस। अच्छा, मग ह्यावेळेस काय प्रॉफिट तर शक्यत नाही आहे, तो खर्च निघतोय की नाही ही समस्या आहे। ही समस्या आहे। बरं, आता सोयाबीन किती एकर आहे तुमच्याकडे? सोयाबीन एकूण माझ्याकडं 2 एकर आहे, त्याच्यामध्ये 2 एकरमध्ये 2 बॅग बसतात। 2 बॅग बसतात। गत वर्षी किती भाव होता आणि ह्या वर्षी काय अपेक्षा आहे? गेल्या वर्षी 4000 शासकीयला घातली होती मी, 4800 भाव होता आणि 4800 भाव पाहितला तरी बी तो पुरत नाही सोयाबीनला, खर्च पण निघत नाहीये। 4000 नंतर लेबरनंच घेतलंय काढायला। मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जे लेबर आहे हे सध्याला म्हणजे 2 दिवस झालं पावसाने उघडझाप दिलेली आहे आणि सध्याला सुलतान